श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आहे गुरुपौर्णिमा। तर आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त एका दिवसाचे स्वामी समर्थांचे पारायण कसे करावे ते तुम्हाला मी आज सांगणार आहे। आजच मी हे पारायण केलेले आहे। म्हटलं की चला आपण याचा व्लॉग तयार करूया, पण तुमच्या खास माहितीसाठी हा व्हिडिओ आहे। तर फ्रेंड्स, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आज आपण व्हिडिओची सुरुवात करूया। हा कावळा आला आहे बघा खिडकीमध्ये। तो सारखा कावकाव करत असल्यामुळे मी याला म्हटलं माझ्या मुलाला की बघ तो कसा कावकाव करतो आहे। नेहमीच हा कावळा येतोच बघा मैत्रिणींनो। जर माझ्याकडे जर काही केलेलं नसेल तेव्हा मी त्याला बिस्किट देऊन टाकते, परंतु काय होतं की या वासाने हा येतो। कधी भजी तळले, कधी गरम गरम पोळ्या केल्या तर तो हे खाण्यासाठी नक्कीच येतो। तर मी काय करते, जे केलं आहे त्याला ते पटकन देऊन देते। आणि उन्हाळ्यात तर मी या कावळ्यांसाठी किंवा पक्ष्यांसाठी पाणी सुद्धा ठेवत होती। आता या कावळ्याला पोळी किंवा बिस्किट दिले तर सुद्धा हा काय करतो, पाण्यामध्ये बुडवून मग खातो। म्हणजे पाण्यामध्ये हा पदार्थ मऊ होतो, मग त्याला खायला सोपं जातं। म्हणजे पक्ष्यांना सुद्धा अक्कल असते बरं का। चला, तर हा व्हिडिओ तुमच्यापाशी मी सहज शेअर केला आहे। तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। कावळा येण्याचं कारण देखील मला सांगा। तर फ्रेंड्स, इथे मी केला आहे आज डोसा। तांदूळ आणि उडदाची डाळ मी रात्रभर भिजू घातलेला आहे आणि त्यानंतर सकाळी असं वाटण केलेलं आहे। याला बारीक वाटल्यानंतर 2 ते 3 तास तसंच त्याला राहू दिलेलं आहे। 2-3 तासामध्ये हा खूप छान भिजलेला आहे याचं बॅटर। तर असे डोसे खूप छान झालेले आहेत, अजिबात तव्याला सुद्धा चिटकलेले नाहीयेत। अगदी कुरकुरीत डोसा इथं बनलेला आहे। रोज रोज भाजीपोळी खाण्याचा सुद्धा मुलं कंटाळा करतात, मग काय हरकत, एखाद्या वेळेस तुम्ही सुद्धा हे नक्कीच तुमच्या मुलांच्या डब्याला बनवून द्या। तर आता इथं आपले डोसे इथं बनवून तयार झालेले आहेत। तर आता मी इथं काय करते की इकोबेक नावाचा जो पेपर असतो ना, तो पेपर मी डब्यात टाकून घेते। म्हणजेच काय होतं की ते चिकट पडत नाहीत, पोळ्या असू द्या किंवा डोसा असू द्या, याला घाम येत नाही। म्हणून आपण हा बटर पेपर घेतलेला आहे, त्यावरती मी अगदी बारीक बारीक डोसे ते 4 ठेवलेले आहेत। काही तो शेअरिंग सुद्धा करतो ना मित्रांसोबत, म्हणून थोडेसे एक्स्ट्राचे पण आपण देऊन द्यायचे। आता आपण डब्यामध्ये चटणी भरूया। तर चटणी सुद्धा खूप छानच झालेली आहे। यामध्ये मी पुदिना, कोथिंबीर, लसूण आणि ओलं खोबरं आणि थोडंसं दाण्याचं कूट असं घातलेलं आहे। तर इथं आपला डबा रेडी झालेला आहे। डबा घे पकड, त्या चटणीला पिशवीला कॅरी बॅगला। आज की नाही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या मुलाने सुंदर अशी छान ग्रीटिंग कार्ड केलेले आहेत। जवळपास त्यांनी सकाळी पण 2-3 बनवले, आता सुद्धा 2 बनवत आहे। ते त्याच्या शिक्षकांना त्याला द्यायची आहेत। त्याला म्हटलं तू काहीतरी वेगळं दे, कोणी गुलाबाचं फुल देत असेल, पेन देत असेल। आता मागच्या वर्षी पण याने गुलाबाची फुलं दिली होती, मग मी याला सुचवलं की ग्रीटिंग कार्ड दे। त्यामुळे आम्ही हे हातानेच करत आहोत। हाताने केल्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि टीचर्सला सुद्धा खूपच आवडतं। त्याला म्हटलं चला आता ग्रीटिंग कार्ड तर तयार झालेले आहेत। आणि आज त्याचं शाळेमध्ये टायगर डे असल्यामुळे सुद्धा त्याने आज मस्तपैकी वाघाचा मुखवटा तयार केलेला आहे। काय झालं ना, वाघाचा मुखवटा हा रात्रीच बनवलेला असल्यामुळे याचा व्हिडिओ करायचा राहिला फ्रेंड्स। पण तुम्ही बघू शकता, हे जर आपण मुलांना जर स्वतःच मदत केली ना की मुलं सुद्धा खूप खुश होतात आणि त्यांना सुद्धा खूप आयडिया येतात। तर बऱ्याचदा आपण यूट्यूबला दाखवतो त्यांना, पण यूट्यूबला सर्च करण्यापेक्षा आपणच त्यांना मदत करावी असं मला तरी वाटतं। तर बघा हा कसा मस्ती करत आहे। चला, तर आपण आता शाळेत त्याला सोडलेलं आहे। आता मी इथं घरी आल्यानंतर मी आता पूजा करणार आहे, ते म्हणजे सकाळची देवपूजा तर माझी झालेलीच आहे। आता थोडक्यात आपण जाणून घेऊया की स्वामी समर्थांचं पारायण हे एका दिवसाचं कसं करावं। तर तुम्ही बघू शकता इथे मी मांडणी केलेली आहे। अगदी थोडक्यात थोडी मांडणी करायची आहे। स्वामी समर्थांचे पारायण करण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत ही पोथी आपल्याकडे असायला हवी। प्रथम आपण दिवा लावून घ्यायचा आहे। दिवा लावल्यानंतर आपण हातामध्ये फुलं, अक्षदा आणि पाणी घ्यायचं आहे। संकल्प करायचा आहे, तुम्ही ज्या गोष्टीसाठी पारायण करणार असाल तो आपण संकल्प करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर पोथीला अक्षदा, हळद, कुंकू वाहून घ्यायचं आहे। फुलं व्हायची आहेत, फोटोला सुद्धा फुलं व्हायची आहेत। माझं सगळं झालेलं आहे। आता मी पोथी वाचणार आहे, त्यामुळे आपण पोथीला हळद, कुंकू आणि अक्षता वाहिलेली आहे। आता आपण नमस्कार करून पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया। तर तुम्ही नवीन असाल तर मात्र तुम्हाला थोडासा वाचण्यासाठी वेळ लागू शकतो, कारण की जवळपास 21 अध्याय असतात। तर 21 अध्याय वाचण्याकरता मला तरी 2 तास नक्कीच लागतात, जर मी आरामात वाचत असेल तर। आणि पोथी वाचत असताना मी अगदी मोठ्याने वाचत असे, कारण की आपल्या घरात देखील याचा आवाज पसरतो आणि आपल्या ध्वनिलहरी ह्या पॉझिटिव्ह होतात। आता आपण नैवेद्य दाखवायचं आहे। साखर आहे, गुळ खोबरं आहे आणि त्यानंतर आपलं सगळं वाचून झाल्यानंतर आपण नैवेद्य देखील दाखवायचं आहे। स्वामी महाराजांना आपण जेवणाचं नैवेद्य दाखवायचं आहे। तुमच्याकडे तुम्ही जे काही पदार्थ बनवलं असेल ते तुम्ही वाढू शकतात। आता इथे मी बघा वरण भात केलेला आहे। जे केले म्हणजे तुम्ही फक्त इथं व्हेजच दाखवू शकता। आणि जेव्हा तुम्ही पारायण करत असाल ना, तेव्हा तर अजिबात तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाहीये, ते तुम्ही कटाक्षाने पाळायचं आहे। आता नैवेद्यामध्ये आपण इथे वरण भात केलेला आहे, आंब्याचा रस आहे, पुरणपोळी आहे, त्यानंतर कढी, भजे, हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही देवाला दाखवू शकता, स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवू शकतात। आता ह्यापुढे मी हे पारायण कंटिन्यू करत असल्यामुळे मी याचं उद्यापन काही केलं नाहीये। तर उद्यापन करत असाल तर तुम्हाला जोडप्याला सुद्धा जेवू घालावं लागतं। आणि जर जोडप्याला जर जेवू घालायचं नसेल तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गरीबाला तुम्ही दान धर्म करू शकता, अन्नदान देखील तुम्ही करू शकतात। तर फ्रेंड्स, ही छोटीशी तुम्हाला माहिती आवडली की नाही ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।
चला तर फ्रेंड्स, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.